माझं नाव मृणाल आहे. मी दिसायला काळी असल्यामुळे लहानपणापासून लोकांच्या टोमण्यांची सवय झाली होती. हिच्यासोबत कोण लग्न करणार? रंग बघितलास का? अशा शब्दांनी माझं बालपण भरलं होतं. माझे बाबा गरीब शेतकरी होते. त्यांच्या आजारपणामुळे घरची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत होती. एक दिवस गावातील एका मध्यस्थाने स्थळ आणलं. तो म्हणाला, मुलगा खूप श्रीमंत आहे, पण तो जन्मापासून आंधळा आहे. आई बाबा हे द्विधा मनस्थितीत होते. मी देखील घाबरले होते. पण बाबांच्या डोळ्यातलं असहाय्यपण पाहून मी लग्नाला होकार दिला. लग्न झालं. माझा नवरा अभिजित खूप शांत आणि मनाने चांगला होता. तो मला म्हणाला, मी तुला पाहू शकत नाही, पण तुझ्या आवाजातला प्रामाणिकपणा मला जाणवतो. ते शब्द ऐकून माझे डोळे भरून आले. पण माझं खरं आयुष्य तर सासरी गेल्यावरती सुरू झालं. सासूबाई म्हणाल्या, आंधळ्या मुलाच्या गळ्यात ही काळी मुलगीच बांधावी लागली. नणंद मला दिवसभर कामाला लावायची. घरात नोकर असूनही सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायची. पण मी एकदाही तक्रार केली नाही, कारण माझा नवरा माझ्यावरती विश्वास ठेवत होता. मला वाटत होतं हा विश्वास आयुष्यभर टिकेल. पण एक दिवस घरातील सगळ्यात महागडा हिऱ्याचा हार अचानक गायब झाला आणि सगळ्यांची नजर माझ्यावरती वळली. हॉलमध्ये सगळेजण जमा झाले. सासूबाईंचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्या मोठ्याने ओरडल्या, आपला 50 लाखांचा हिऱ्याचा हार चोरीला गेला आहे. घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती भीती होती. सगळ्यांची नजर एकदम माझ्यावरती थांबली. मी घाबरून विचारलं, माझ्याकडे का बघताय सगळे? ननंद लगेच म्हणाली, कारण घरात नवीन तूच आली आहेस. मी शांतपणे म्हणाले, मी चोरी केलेली नाही. पण माझं बोलणं ऐकायला कोणीच तयार नव्हतं. सासूबाईंनी नोकरांना आदेश दिला की हिची खोली तपासा. माझ्या तर अंगातला जीवच गेला, कारण मला माहिती होतं मी काहीच केलं नव्हतं. पण काही मिनिटांनी नोकर माझ्या कपाटातून एक छोटासा डबा घेऊन आला. डबा उघडताच आतमध्ये तोच हिऱ्याचा हार होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी थरथरत म्हणाले, हा हार माझ्या कपाटात कसा आला? मी तो ठेवलेलाच नाही. सासूबाई उपहासाने हसल्या, चोरी करून आता नाटक करतेस? ननंद लगेच म्हणाली, आई पोलिसांना फोन कर. मी रडत रडत सासूबाईंच्या पायावर पडले. माझ्यावरती विश्वास ठेवा, मी चोरी केली नाही. पण त्यांनी माझा हात झटकून दिला. 10 मिनिटात पोलीस आले. एका महिला पोलिसांनी माझ्याकडे पाहून विचारलं, हार तुम्ही घेतला का? मी डोळ्यात पाणी आणून म्हणाले, नाही मॅडम, मी निर्दोष आहे. पण माझा पुरावा जो आहे तो माझ्या विरोधात होता. महिला पोलीस म्हणाल्या, मॅडम, यांना चौकशीसाठी घेऊन जावं लागेल. हे ऐकताच माझे पाय थरथर कापू लागले. मी शेवटची आशा म्हणून माझ्या नवऱ्याकडे पाहिलं. अभिजित शांत उभा होता. त्याला दिसत नव्हतं, पण त्याला माझ्या रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मी हंबरडा फोडत म्हणाले, अभिजित, मी खरंच चोरी केली नाही. काही क्षण संपूर्ण घरात शांतता पसरली. सगळ्यांना वाटलं आंधळा असल्यामुळे तोही काही बोलणार नाही. पण अचानक अभिजित पुढे आला. त्याने पोलिसांना थांबायला सांगितले आणि ठाम आवाजात म्हणाला, माझ्या पत्नीला कोणीही हात लावणार नाही. सासूबाई आश्चर्याने ओरडल्या, अरे तिच्या कपाटात हार सापडलाय. अभिजित शांतपणे म्हणाला, माझे डोळे नसतील, पण माझ्या पत्नीवरचा विश्वास अजून जिवंत आहे. सगळे एकमेकाकडे पाहू लागले. अभिजित पुढे म्हणाला, या घरात चोरी झाली आहे, पण चोर माझी पत्नी नाही. मला फक्त 2 दिवस द्या, मी खरा चोर सगळ्यांसमोर आणीन. त्याचा आत्मविश्वास पाहून पोलीसही थोडे थांबले. त्यांनी 2 दिवसाची मुदत दिली. पोलीस निघून गेले. पण सासूबाई रागाने म्हणाल्या, 2 दिवसांनी जर चोर सापडला नाही तर ही मुलगी थेट तुरुंगात जाईल. त्या रात्री माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी भीती माझ्यासमोर उभी होती. पण मला कल्पना देखील नव्हती की खरा चोर आपल्या घरातलाच एक माणूस होता. आणि त्याचं नाव समजल्यावरती सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकणार होती. त्या रात्री मला झोप लागली नाही. एकीकडे पोलिसांची भीती तर दुसरीकडे सासरच्यांचा तिरस्कार. आणि एकमेव आधार होता तो माझा नवरा अभिजित. रात्री तो माझ्या जवळ आला. माझा हातात हात घेत म्हणाला, मृणाल, मी तुला पाहू शकत नाही,
पण तुझ्या श्वासातलं सत्य मला जाणवतं. हे ऐकताच मी रडू लागले. मी म्हणाले, सगळे माझा तिरस्कार करतात, पण तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास का ठेवता? अभिजित हसला. कारण जेव्हा माणूस खोटं बोलतो तेव्हा त्याच्या आवाजात भीती असते, पण तुझ्या आवाजात फक्त वेदना आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजितने घरात सगळ्यांना बोलावलं. तो म्हणाला, आज घरात कोणीही बाहेर जाणार नाही. सासूबाई चिडून म्हणाल्या, आता हे नवीन नाटक कशासाठी? अभिजित शांतपणे म्हणाला, कारण चोर अजूनही या घरातच आहे. इतक्यात त्याचा जुना मित्र समीर घरामध्ये आला. समीर सायबर सिक्युरिटी आणि इलेक्ट्रॉनिक्सचा तज्ज्ञ होता. अभिजित म्हणाला, समीर, मी तुला जे काम सांगितलं होतं ते झालं का? समीरने लॅपटॉप उघडला. समीर म्हणाला, हो. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. समीरने टीव्ही सुरू केला. घरातील CCTV फुटेज स्क्रीनवरती दिसू लागलं. सासूबाई लगेच म्हणाल्या, त्यात काहीच दिसणार नाही. त्या दिवशी कॅमेरा बंद होता. समीर हलकसं हसला. कॅमेरा बंद नव्हता. त्या रात्री स्क्रीन बंद करण्यात आली होती. हे ऐकताच नंदेच्या चेहऱ्याचा रंग उडाला. व्हिडिओ सुरू झाला. सगळे श्वास रोखून पाहत होते. व्हिडिओमध्ये रात्री 12 वाजता ननंद हळूच आईच्या कपाटातून हिऱ्याचा हार काढत होती. त्यानंतर ती माझ्या खोलीत आली आणि माझं कपाट उघडून तो हार माझ्या कपड्यामध्ये लपवून ठेवत होती. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सासूबाईंच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. त्या अविश्वासाने ओरडल्या, पूजा, हे काय आहे? ननंद घाबरून रडू लागली. आई, मला माफ कर. मी ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये खूप पैसे गमावले होते. हार विकून कर्ज फेडायचं ठरवलं होतं, पण पकडले जाईल म्हणून वहिनीवरती आरोप केला. हे ऐकताच सासूबाईंचे डोळे खाली गेले. त्यांनी पहिल्यांदा माझ्याकडे अपराधी नजरेनं पाहिलं. पण अजून एक धक्का बाकी होता. अभिजित शांतपणे म्हणाला, पूजा, तू एकटीने हे केलं नाहीस. सगळे आश्चर्यचकित झाले. अभिजित पुढे म्हणाला, तुला ही कल्पना कोणी दिली? पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथरत एका व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाली, आईने. आणि हे ऐकताच संपूर्ण घर हादरलं. पूजाच्या तोंडून आईने हे शब्द बाहेर पडताच संपूर्ण घरामध्ये शांतता पसरली. सासूबाईंचा चेहरा अगदी पांढरा फटक पडला. त्या घाबरत म्हणाल्या, पूजा, काय बोलतेस तू? पूजा रडत म्हणाली, आई, आता खोटं बोलून काहीही उपयोग होणार नाही. तुम्हीच म्हणाला होतात ना की मुलगी या घरातून गेली पाहिजे. तुम्हीच मला हार तिच्या कपाटात ठेवायला सांगितला होता आणि म्हणालात चोरीचा आरोप झाला की अभिजितही तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही. हे ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला कधीच वाटलं नव्हतं की मला घरातून काढण्यासाठी इतका मोठा कट रचला जाईल. महिला पोलीस अधिकारी पुढे आल्या. त्या म्हणाल्या, संपूर्ण कबुली आमच्या बॉडी कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. आता आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. सासूबाई हात जोडून म्हणाल्या, मॅडम, आम्हाला एक संधी द्या. पण पोलीस म्हणाल्या, जेव्हा एका निरपराध स्त्रीला तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तुम्ही तिच्यावरती दया दाखवली होती का? सासूबाई आणि पूजाला चौकशीसाठी पोलीस घेऊन गेले. घरात पहिल्यांदा पूर्ण शांतता होती. मी सोफ्यावर बसून रडत होते. तेवढ्यात अभिजित माझ्याजवळ आला. त्याने माझे अश्रू अलगद पुसले. तो म्हणाला, मृणाल, आज जर मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नसता तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो. मी विचारलं, पण तुम्हाला एवढा विश्वास कसा होता? अभिजित हसला. कारण आंधळा मी डोळ्यांनी आहे, मनाने नाही. जग चेहरा पाहून माणूस ओळखतं, पण मी माणसाचा आवाज, त्याचं मन आणि त्याचा स्वभाव ओळखतो. त्याचं हे वाक्य ऐकून माझे डोळे पुन्हा भरून आले. 2 महिन्यांनी सासूबाई आणि पूजाने न्यायालयात त्यांची चूक मान्य केली. त्यांनी माझी सार्वजनिक माफी मागितली. सासूबाई रडत म्हणाल्या, मृणाल, मी तुझा रंग पाहिला, पण तुझं मन कधीच पाहिलं नाही. आज समजलं, खरं सौंदर्य हे चेहऱ्यात नसतं
तर ते माणसाच्या स्वभावामध्ये असतं. मी त्यांच्या हातात हात घेत म्हणाले, माणूस चुकतो, पण चूक मान्य करणं हे सर्वात मोठं धैर्य असतं. काही दिवसांनी मी आणि अभिजित मिळून दृष्टी फाउंडेशन सुरू केलं. या संस्थेमध्ये अंध व्यक्तींना शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबनासाठी मदत केली जाऊ लागली. आज अनेक अंध तरुण स्वतःच्या पायावरती उभे आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांना पाहिलं की मला अभिजितचे शब्द आठवतात. डोळे नसले तरी चालतील, पण मन आंधळं नसावं.